नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आखाती युद्धाला 39वा दिवस सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री इराणला बेचिराख करू अशी धमकी दिली आहे. तर इराणही तसा कच्च्या गुरूचा चेला नाही. इराणकडूनही ट्रम्प यांच्या धमकीला आमची लहान मुलंसुद्धा घाबरत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे. आज महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकाच काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. बारामतीच्या निवडणुकीस विशेष करून संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं पण लक्ष असणार आहे. इथून दिवंगत अजित अनंतराव पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा अजित पवार या निवडणूक लढणार आहेत. त्या सध्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वच पक्षांची इच्छा होती आणि त्या इच्छेला अनुसरूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार या निवडणुकीत उतरवला आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे हे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला आहे. काल सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आता 9 तारीख ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी मग फक्त एकट्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचा अर्ज राहतो की त्यांच्या विरोधात काही अर्ज राहतात हे आपल्याला स्पष्ट होणार आहे. काल अर्ज भरताना बारामती येथील सहयोग सोसायटीच्या घरातून सुनेत्रा पवार या काटेवाडीला गेल्या. तिथं त्यांनी त्यांच्या सासूबाईंचं भेट घेतली आणि तिथून मग कन्हेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. परत अजित पवार यांच्यावर ज्या शारदा प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते तिथं जाऊन त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 12च्या दरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. काल सकाळी बारामती येथे बऱ्याचशा घडामोडी घडल्या. धनगर समाजासाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सतत चर्चेत असणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उमेदवारी अर्ज भरणार होते, पण त्यांची काल सकाळी राज्याचे कृषी मंत्री असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्तात्रय भरणे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात काही चर्चा झाली आणि मग लक्ष्मण हाकेंनी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं जाहीर केलं आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काँग्रेस ऐकत नाही, अर्जच भरणार ते दिसताच खासदार पार्थ अजित पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आणि पार्थ पवार यांनी जी काँग्रेसवर टीका केली ती काँग्रेसला झोंबली आणि काँग्रेसनंही पार्थ पवारांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. तिकडं राहुरीत अक्षय कर्डिले यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शक्यता माजी मंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे हे अर्ज भरतील असं वाटत होतं, पण त्यांनी अचानक माघार घेतली आणि तिथं मग कोकाटे यांनी
राष्ट्रवादीकडून अर्ज भरलेला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची पण तयारी केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल त्यांना थेट केरळमध्ये पक्षाच्या प्रचार दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची चर्चा आहे आणि त्या फोन आल्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांनी आपला निर्णय बदलल्याचं सांगितलं जाते. आता दोन्ही ठिकाणी आज अर्जाची छाननी होणार असून 9 एप्रिल हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 23 एप्रिलला दोन्ही ठिकाणी निवडणूक होईल आणि 4 मेला येथील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. येडेश्वरी देवीच्या यात्रेची आज शेवटचा दिवस आहे. आज अमराईतून देवीची पालखी मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. दुपारी साधारण 3 ते 4च्या दरम्यान तिथं अमराईत घोगरी प्रसाद करण्यात येईल आणि त्याचं वाटप करण्यात येईल आणि हा पालखी मग चुन्याच्या मैदानाहून गावातून येडेश्वरी मंदिराकडे जाणार आहे. एकंदरीत पाहता ही यात्रा तशी चर्चेचाच विषय ठरली आहे. दररोज कुठं ना कुठं भांडण तंटे झाले, चोऱ्याचेही प्रकार घडलेले आहेत. यावरून यात्रा ही मोठ्या प्रचंड प्रमाणात भरते आणि बाहेर राज्यातील आणि राज्यातीलही असंख्य भाविक येडेश्वरीच्या दर्शनाला येत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं पोलीस प्रशासनाला जमलं नाही, असंच या यात्रेच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे. काल येडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी अमराईमध्ये खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी संयोजिनी, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या पत्नी, त्याचबरोबर शिराडोन जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला संघवे यांनी येडेश्वरीचं दर्शन घेतलं. IPL काल कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना इडन गार्डन कोलकाता येथे होता. मात्र कालचा सामना पावसानं धुवून टाकला, त्यामुळं दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून मैदानात पंथी उतरले होते आणि 3 षटकं आणि 4 चेंडू टाकल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. धुवाधार असा पाऊस झाला, त्यामुळं पुढं सामना न खेळवण्याचा निर्णय मैदानावरील पंचांनी आणि सामना संयोजकांनी घेतला. त्या 3 षटक आणि 4 चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्सनं 25 रन केले होते आणि त्यांचे 2 गडीही बाद झाले होते. आज संध्याकाळी 7:30 वाजता IPLच्या ह्याच्यात महत्त्वाचा असा राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. सामना 7:30 वाजता सुरू होईल आणि 11:30च्या पर्यंत चालेल. त्यामुळं या सामन्यात कोण विजयी होईल आणि कोण पराजित होईल संध्याकाळी
11:30 संपल्यावर करणार आहे. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.